भारतीय वायुदलाच्या विमानांनी केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि हजारो नाशिककरांनी भारत माता की जय वंदे मातरमसह विविध देशभर गीताच्या जयघोष त्याला दिलेल्या प्रतिसादानं नाशिकचा अस्वंत निनादला। सूर्यकिरण विमानाच्या या कसरतीनं नाशिककरांच्या मनातील देशभक्तीच्या भावना व्यापक रूप दिले आणि देशभक्तीचा हा जनसागर गंगापूर धरण क्षेत्रात एकवटला। सूर्यकिरण टीमच्या हवाई प्रात्यक्षिकाने नाशिककर भारावून गेले होते। पोलीस बँडवर वाजवण्यात आलेली देशभक्तीपर गीतांनी अवघा गंगापूर धरण परिसर दुमदुमून गेला होता। स्क्वॉड्रन लीडर गौरव पाटील, संजीव सिंह, ललित वर्मा, संजीव दयाळ, अजय दशरथी, विष्णू यांनी विमानाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले, तर फ्लाईट लेफ्टनंट कमांडर कवल संधू यांनी या विमानाची तांत्रिक माहिती देतानाच या हवाई प्रात्यक्षिकाचे धावते वर्णन केले। हा एरो शो नाशिककरांचे डोळ्याचे पारणे फिटावी असा कार्यक्रम होता। उद्याही हा शो होणार असून ज्यांनी हा शो बघितला नाही त्यांनी नक्की बघावा असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे। अतिशय चित्तथरारक असा शो म्हणजे नाशिककरांना खरं म्हणजे परवणीत होती। असं पहिल्यांदा असा शो या ठिकाणी झाला। मागे अनेक शहरांमध्ये मोठ्या हा शो झालेला आहे, पण नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा शो या ठिकाणी झालेला आहे। आज नाशिककरांना खरं म्हणजे डोळ्याची पारणं फिटावी असा हा चित्तथरारक शो हा या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून उद्याचा दिवससुद्धा अजून आहे। मला वाटतं जे घरी राहिले किंवा ज्या शो बघितला नाही त्यांनी उद्या सगळ्यांनी हा शो बघायला या ठिकाणी यावं। आता लांबवरून कुठून हा शो दिसू शकतो की याच्यासाठी काही स्पेशल जागा नाही। आता इथेसुद्धा आपण गंगापूर धरणाच्या 7-8 ठिकाणी किनाऱ्यावर 10 ठिकाणी जिथे लोकांना जागा मिळेल तिथून लोक बघत होते, तो तसा दिसत होता। त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी उद्या या ठिकाणी गंगापूर धरणाच्या आजूबाजूला येऊन आपण आपापल्या जागेवर त्या ठिकाणी ती आरक्षित करावी। उभं राहून बसून मला वाटतं 75% लोक आज उभं राहूनच बघत होते, कोणी बसलेलं नव्हतंच। त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांना मी जाहीर आमंत्रण देतो। खरं म्हणजे विशेष करून विद्यार्थी आहेत, युवा वर्ग आहे, शाळेतले मुलं आहेत, येऊन आहेत, सगळ्यांनी आपापल्या मुलांना पालकांनी त्या ठिकाणी घेऊन यावं। शाळेतले सगळे ट्रस्टी आहेत, प्रमुख आहेत, त्यांनाही मी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की आपण सगळ्या विद्यार्थ्यांना शो बघायला या ठिकाणी घेऊन या। अतिशय सुंदर आमच्या
म्हणजे जवानांनी जो शो या ठिकाणी दाखवलेला आहे, जे कर्तव्य दाखवलेलं आहे, ते खरं अतिशय बघण्यासारखं आणि डोळ्याचे पारणे फिरण्यासारखं आहे. नागरिकांना व्यवस्थितरित्या एरो शो बघता यावा यासाठी गंगापूर धरणाच्या किनाऱ्यावर 6 ते 7 ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.